भाजपकडून अशा पद्धतीने दबाव तंत्र आलं त्याच्यामुळे हा फटका बसलाय? नाही, आता त्या बोलण्यात अर्थ नाही. ते आम्ही एकत्र तिन्ही, मी आज अर्धा तास पाऊण तास कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा केली. एकनाथराव शिंदे साहेबांशी माझी चर्चा झाली. अर्थात ती आमच्या युतीच्या संदर्भातली चर्चा होती. आज एक देवेंद्रजींना दिल्लीला जायचं होतं, त्याच्याहून ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्यांनी कॅबिनेट अटेंड केली आणि ते दिल्लीला गेले नागपूरवरून. उद्या सकाळी आम्ही पण दिल्लीला निघालेलो आहे. NDAचे सगळे प्रमुख लोक आणि NDAचे घटक असणारे सगळे खासदार यांना उद्याच्याला तिथं बोलवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जाणार आहे. तिथं गेल्यानंतर काही वेळ मिळतोच नाही म्हणलं तर दिल्लीत, त्यावेळेस थोडंसं देवेंद्रजी, आम्ही आणि एकनाथराव सगळे माझे सहकारी असे एकत्र बसून आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू. पण माझं स्वतःचं मत आहे, एकदा अपयश मिळाल्यानंतर त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी ह्या गोष्टीमुळं आपल्याला अपयश मिळालं आहे, त्याच्यात आपण कमी पडलो, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. त्याही दोघांशी चर्चा करून त्याच्यात जे काही दुरुस्त करायचं आहे ते दुरुस्त करून विधानसभेच्या निवडणुकीत अशा गोष्टी घडणार नाही ह्याबद्दलची काळजी, खबरदारी महायुती म्हणून आम्ही सगळेच घटक घेऊ. वोट ट्रान्सफरचा फटका बसलाय का? वोट कारण ट्रान्सफर झाले नाही, भाजपचे, शिवसेनेचे बऱ्याच ठिकाणी कमी मतं पडली आणि काम केलं नाही का? अशी काही परिस्थिती नाही, असं काही नाही. मी सांगितलं ना, ह्याच्यामध्ये एकदा अपयश आल्यानंतर त्याला इतकी वेगवेगळी ह्यामुळं अपयश आलं, तर मी म्हणतो की माझ्या स्वतःच्यामुळे हे अपयश आलेलं आहे. त्याच्यामुळे मला दुसऱ्याला कुणाला त्याच्यामध्ये दोष द्यायचाही नाही आणि काही त्याच्याबद्दल जास्त चर्चा न करता काय दुरुस्ती करायची ते दुरुस्ती करायची मानसिकता आम्ही ठेवलेली. सरकारमधून राजीनामा देऊन मी संघटनेसाठी काम करू इच्छितो, तुम्ही कशा पद्धतीने बघताय? कारण की तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, ते उपमुख्यमंत्री आहात. त्यांनी तो विचार केला. मी त्यांना आज VCवर बोललो, ते म्हणले उद्याच्याला ह्या विषयावर बोलू, उद्या बोलणार आहे. अनेक सर्वे चुकले, अनेक जागा ज्या राष्ट्रवादीला हव्या होत्या त्या मिळाल्या नाहीत. हीच कारण आहेत का पराभवाची? कारण शिवसेनेकडनं देखील हीच कारण पुढे करण्यात आलेली. यामध्ये आम्ही कमी पडलो म्हणून आम्ही हरलो असं माझं मत. तुमची जी जागा आहे बारामतीची ती आम्ही हरलो कारण बीजेपीने तिथे काम केले नाही. कोण म्हणलं? अमोल मिटकरी म्हणा. नाही, अमोल मिटकरींना मी आज सांगितलं, अमोलजी मी तिथं 32 वर्ष काम करतोय, 33 वर्ष काम करतोय. आपल्याला जे कोणी ब्रीफिंग केलंय ते थोडंसं वेगळं झालेलं आहे. आपण असं बोलू नका, तसं काही झालेलं नाही. ज्याने त्याने आपापल्या परीनं काम केलं, परंतु मीच कमी पडलो, त्याच्यामुळे ते अपयश आलं. बारामतीकरांनी नेहमी साथ दिली, यावेळी काय झालंय कळलं नाही. नेमकी शरद पवार तुमच्या सोबत नव्हते म्हणून अशी घटना घडली का, किंवा तुम्हाला साथ दिली नाही असं वाटतं? मला त्याच्याबद्दल बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य. आता ते कोणत्या कारणाकरता पडलो, काय पडलो, हा थोडासा त्यांच्याशी चर्चा केल्यावरच काही लोकांशी मला ते कळेल. कारण तिथं जे म्हणजे सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या तालुक्यात, ग्रामीण भागात उत्साह अगदी बघायला मिळायला पाहिजे होता, तसं काही बघायला मिळालं नाही. काही भागामध्ये चौकात म्हणजे गुलाल बिलाल उधळण्याचं काम झालेलं आहे. पण मी म्हणतोय ना, आम्ही कुठेतरी कमी पडलो. दादा, अवघे 3 महिने राहिले विधानसभा निवडणुकीला. तुम्ही म्हणताय की लोकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करायचा